नमस्कार. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती कनिष्ठ भूगोल विभाग. प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भूमी उपयोजन म्हणजे काय व भूमी उपयोजनाचे वर्गीकरण याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या परिसरामध्ये ज्या भागामध्ये राहत आहात त्या परिसरातील जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला गेलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात, तर रस्ते, इमारती या मानवाकडून बांधल्या जमिनीवर गेलेल्या जातात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की मानवाने आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी जमीन वापरली दिसून येते. यावरून आपण असं भूमी उपयोजनाची व्याख्या करू शकतो की भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करीत आहे हे होय. उदाहरणार्थ, निवारा, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन इत्यादीसाठी करतो. यावरून भूमी उपयोजनाचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आढळते. एक, ग्रामीण भूमी उपयोजन आणि दोन, नागरी भूमी उपयोजन. आता ग्रामीण उपयोजनामध्ये नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असलेले हे आपल्या लक्षात येते. ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो, तर नगरातील भूमी उपयोजन निवास, विविध व्यवसायाशी निगडीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण जे दोन प्रकारामध्ये केले आहे, त्यातील एक प्रकार आपण आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजन हे जवळजवळ 9 प्रकारामध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये एक, वन. दुसरा प्रकार आहे बिगर शेती. तिसरा आहे ओसाड व अनुत्पादक भूमी. 4, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. 5, किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन. 6, पिकाऊ अनुत्पादक जमीन. 7, चालू पड जमीन. 8, चालू पड शिवायची पड जमीन. 9, निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. अशा या 9 प्रकारामध्ये आपल्याला ग्रामीण भागातील जमिनीचा वापर केलेला दिसून येतो. तर याचा आपण सविस्तर या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. एक, वन. म्हणजेच या ठिकाणी ग्रामीण भागाच्या आसपास असणाऱ्या वनांखालील क्षेत्रांचा समावेश हा वनांमध्ये होताना दिसून येतो. 2, बिगर शेती. याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये वस्ती निर्माण करण्यासाठी व पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केला जातो. यामध्ये रस्ते असतील, कालवे असतील, उद्योग, दुकाने
या वर्गांचा समावेश होतो. तसेच द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वाढीनुसार या जमिनीतील उपयोजनामध्ये वाढ होताना दिसून येते. तिसरा प्रकार आहे ओसाड व अनुत्पादक भूमी. यामध्ये आपणाला उंच सकल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, गढीयुक्त भूमी यांचा समावेश या वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी या प्रकारात येते. चौथा प्रकार आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. ही जमीन प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन असते. पाचवा भूमी उपयोजन प्रकार आहे किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन. यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्रांचा समावेश नसतो. यात फळबागा व फळझाडांखालील क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. पुढील ग्रामीण उपयोजनाचा प्रकार आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. यामध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली या प्रकारात मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. पुढील भूमी उपयोजनाचा प्रकार 7 चालू पड जमीन. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. अशा जमिनीचा वापर हा चालू पड जमीन या उपयोजनामध्ये केलेला दिसून येतो. पुढे 8वा प्रकार आहे ग्रामीण उपयोजनामध्ये चालू पड शिवायची पड जमीन. यात लागवडीयोग्य जमीन असते. जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते. अशी जमीन या प्रकारामध्ये मोडते. कोणत्याही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गामध्ये मोडते. आणि शेवटचा प्रकार आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. यात प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्रांचा समावेश हा या ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख कार्यालयाने विकसित केलेले असे हे 2 वर्गीकरण आहेत, 2 प्रकार आहेत. एक ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा नागरी भूमी उपयोजन. या दोन्ही प्रकारातील असणाऱ्या जमिनीचं उपयोजन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपणाला आढळून येतं. त्यातील पहिला प्रकार आपण आजच्या भागामध्ये अभ्यासलेला आहे. दुसरा प्रकार आपण उद्याच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. नमस्कार.